तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा चटका हा आता जाणवू लागलेला आहे। या आंदोलनाला रुग्णालय कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे। यामुळे रुग्णांचे मात्र हाल झालेत। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सुमारे 17 लाख सरकारी कर्मचारी 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर आहेत। त्यामुळे सरकारी कार्यालय, शाळा आणि रुग्णालयातील कामकाज हे ठप्प झालंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनोज, सरकारी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे, त्याचा आता चटका मात्र सर्वसामान्यांना, रुग्णांना जाणवू लागलाय। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा आज तिसरा दिवस आहे। काल संध्याकाळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत या कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही झाली, परंतु ती निष्फळ ठरलेली पाहायला मिळते। राज्यातली जवळपास 17 ते 18 लाख कर्मचारी संपावर आहेत आणि त्यामुळेच मंत्रालयातील, त्याचबरोबर जिल्हा स्तरावरील जिल्हाधिकारी असतील, तहसील कार्यालय असतील, तसेच राज्य शासनाचे विविध कार्यालय आहेत, तिथे ओस पडल्याचं पाहायला मिळते आहे। आपल्या 18 मागण्या ज्या आहेत त्यातल्या मुख्य मागण्या ज्या आहेत त्या पेन्शनची आणि त्याचबरोबर निवृत्ती वयोमर्यादा जी आहे ती 58 वरून 60 करण्याची ह्या प्रमुख मागण्या आहेत त्या, आणि याच मागण्यासाठी हा संप सुरू झालेला आहे। या मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहे, परंतु अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे आज विविध ठिकाणी अनेक जण संपात सहभागी होत असल्याचं पाहायला मिळते आहे। आज मुंबईतल्या जे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि या संपाला पाठिंबा दर्शवलेला आहे। आता हा संप लवकरात लवकर संपणार की सुरूच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे मनोज, तुम्ही असेच जोडलेले राहा।